भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, इंडियन नॅशनल काँग्रेस भारतातील एक प्रमुख राष्ट्रीय राजकीय पक्ष. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस हा देशातील एक शक्तिशाली आणि प्रभावी राजकीय पक्ष आहे. इसवी सन 1885 साली राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली. भारतीय स्वातंत्र्य चळवळीची महान परंपरा असलेला हा राजकीय पक्ष आहे. स्वातंत्र्य प्राप्तीसाठी लोकमत जागृत करण्यासाठी हा पक्ष स्थापन करण्यात आला होता. 1885 ते 1947 हा कालखंड म्हणजे काँग्रेस पक्षाचा स्वातंत्र्य चळवळीचा कालखंड म्हणून ओळखला जातो. हा पक्ष स्थापन करण्यापाठीमागे अनेक लोकांनी नेतृत्व स्वीकारलेलं आहे. यामध्ये सर ॲलन ह्यूम, दादाभाई नौरोजी, फिरोजशाह मेहता, लाला लजपत राय, न्यायमूर्ती रानडे, नामदार गोखले, लोकमान्य टिळक, के.टी. तेलंग, महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस, सरदार वल्लभभाई पटेल, पंडित जवाहरलाल नेहरू, आचार्य कृपलानी, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, पुरुषोत्तम दास टंडन यासारख्या महान नेत्यांचं नेतृत्व काँग्रेस पक्षाला लाभलेलं आहे. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर महात्मा गांधीजींनी राष्ट्रीय काँग्रेस विसर्जित करा असा सल्ला दिलेला होता. परंतु राष्ट्रीय काँग्रेस मात्र सत्तेच्या राजकारणामध्ये उतरली. तर महात्मा गांधींना वाटत होतं की स्वातंत्र्य प्राप्त करण्यासाठी आपण ही स्थापन केलेली एक सभा आहे आणि स्वातंत्र्य आता तर प्राप्त झालेलं असेल त्यावेळेला त्याची गरज उरणार नाही आणि त्यामुळे ती विसर्जित करणं योग्य आहे. परंतु स्वातंत्र्य प्राप्त झाल्यानंतर देशाची सत्ता सांभाळण्याची जी क्षमता आहे ती अद्यापही कोणत्याही राजकीय पक्ष स्थापन झालेले नसल्यामुळं आणि जे होते त्यांच्याकडे ती क्षमता नसल्यामुळं राष्ट्रीय काँग्रेसला ही सत्तेची जबाबदारी सांभाळणं क्रमप्राप्त ठरलं आणि त्यामुळं पुढील काळामध्ये राष्ट्रीय काँग्रेस हा राजकीय पक्ष म्हणून कार्य करू लागला. स्वातंत्र्य प्राप्तीच्या महान कार्याचा वारसा या पक्षाला लाभलेला होता आणि त्यामुळंच हा पक्ष प्रभावी आणि शक्तिशाली बनला. अनेक वर्ष सत्तारूढ पक्ष म्हणून कार्य करू शकला. 1952 ते 1967 या काळात काँग्रेस पक्षाला विरोध करणारा एकही मोठा प्रभावी पक्ष हा निर्माण झालेला नाही आणि जे राजकीय पक्ष होते ते केवळ आपलं अस्तित्व टिकून होते आणि आपलं अस्तित्व टिकूनच ते काँग्रेस पक्षाला विरोध करत होते. 1952 ते 1967 या काळामध्ये ज्या 4 सार्वत्रिक निवडणुका झाल्या त्यामध्ये काँग्रेस पक्षाला बहुमत प्राप्त झालेलं होतं. या कालखंडात काँग्रेस पक्षात अंतर्गत संघर्ष किंवा मतभेद झाले नाहीत. परंतु 1967 सालापासून काँग्रेस पक्षाच्या प्रभावाला थोडीशी उतरती कळा लागलेली होती. 1967च्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेस पक्षाला बहुमत मिळालं परंतु तिच्या लोकसभेच्या प्रतिनिधींच्या संख्येत मात्र घट झाली. विविध 8 राज्यांमध्ये काँग्रेसच्या शिवाय इतर पक्षांची मंत्रिमंडळ ही अधिकार पदावर आरूढ झालेली होती. 1967 सालापासून काँग्रेस पक्षामध्ये अंतर्गत मतभेदाचं राजकारण सुरू झालं. म्हणजे अंतर्गत जे राजकीय नेते होते, जे पक्षश्रेष्ठी होते त्यांचं काँग्रेस पक्षाध्यक्षांशी पटेनासं झालं. त्यांच्यामध्ये अंतर्गत मतभेद सुरू झाले. 1969 साली तर राष्ट्रपतींच्या निवडणुकीसंदर्भात जो मतभेद निर्माण झाला तो इतका विकोपाला गेला की त्यातूनच पुढं काँग्रेस पक्षामध्ये फूट पडली. पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखाली नवकाँग्रेस पक्ष स्थापन झाला तर श्री निजलिंगप्पा यांच्या अध्यक्षतेखाली मोरारजी देसाई, सखा पाटील, कामराज यांच्या सहकार्यानं संघटना काँग्रेस पक्ष स्थापन झाला. म्हणजेच काँग्रेसमध्ये 1969 साली जी फूट पडली त्यातून 2 नवीन पक्ष उदयाला आले. एक म्हणजे इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखालील नवकाँग्रेस पक्ष तर दुसरा मोरारजी देसाई यांच्या अध्यक्षतेखालील संघटना काँग्रेस पक्ष म्हणजे निजलिंगप्पा यांच्या अध्यक्षतेखालील संघटना काँग्रेस पक्ष. परंतु खरी काँग्रेस कोणती आहे या वादळानंतर तोंड फुटलं. इंदिरा गांधींनी समाजवादाचा जोरदार पुरस्कार चालू केला होता. तरुण तुर्क म्हणवणाऱ्या नेत्यांनी त्यांना पाठिंबा दिला. त्यांनी अगदी धाडसी निर्णय घेतले. याच्यामध्ये 14 बँकांचं राष्ट्रीयकरण असू दे, संस्थानिकांची तणखेबंदी करणं असू दे, गरिबी हटाओ यासारखा उपक्रम राबवणं असू दे. या वेगवेगळ्या उपक्रमांमुळे इंदिरा गांधींची जनमानसामध्ये जी प्रतिमा होती ती एक नवी प्रतिमा त्यांनी जनमानसामध्ये उभी केली. त्याचा परिणाम असा झाला 1971च्या सार्वत्रिक
झाल्या आणि या निवडणुकीमध्ये नवकाँग्रेस पक्षाला भरघोस यश मिळालं. 1971च्या मध्यावधी निवडणुकीमध्ये निर्विवाद बहुमत प्राप्त झाल्यामुळं इंदिरा गांधींच्या नवकाँग्रेसला खरी काँग्रेस समजण्यात येऊ लागलं. म्हणजेच स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये ज्या काँग्रेसनं स्वातंत्र्य चळवळीचं नेतृत्व केलं त्याचा वारसा चालवणारा काँग्रेस पक्ष म्हणजे नवकाँग्रेस अशा प्रकारची प्रतिमा लोकांच्या मध्ये निर्माण झाली. त्याच वर्षी बांगलादेशाच्या युद्धाचा प्रसंग देखील उद्भवला. म्हणजे पाकिस्तानमध्ये जो बांगलादेश पूर्वी सम्मिलित होता म्हणजे पाकिस्तानचा एक भाग होता, तो पाकिस्तानचा भाग हा वेगळा हो पाहत होता. त्यांच्यामध्ये जे युद्ध निर्माण झालं होतं त्या युद्धामध्ये देखील पंतप्रधान इंदिरा गांधींनी बांगलादेशला पाठिंबा दिला, सहकार्य दिलं आणि त्यामुळं बांगलादेश हा पाकिस्तानपासून वेगळा होऊ शकला. म्हणजे पूर्व पाकिस्तान आणि पश्चिम पाकिस्तान असे 2 पाकिस्तानचे विभाग निर्माण झाले. त्यापैकी एक विभाग म्हणजे बांगलादेश. या देशाच्या निर्मितीमध्ये इंदिरा गांधींनी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली. त्याचा परिणाम असा झाला की 1972 सालच्या विधानसभांच्या निवडणुकांमध्ये सुद्धा नवकाँग्रेस पक्षाला बहुमत प्राप्त झालं आणि त्यानेच आपली सत्ता प्रस्थापित केली. सर्व देशभर काँग्रेस पक्षाचा प्रभाव हा पुन्हा वाढला. इतर सर्वच विरोधी राजकीय पक्ष कमकुवत आणि दुर्बल बनले. परंतु पुढे इंदिरा गांधींनी आपल्या सत्तेचा दुरुपयोग करण्याचा मार्ग स्वीकारला असं म्हटलं जातं. म्हणजेच थोडक्यात इंदिरा गांधींच्या प्रभावी नेतृत्वाचं रूपांतरण हळूहळू एकाधिकारशाहीमध्ये व्हायला लागलं. काँग्रेस पक्षाला आपल्या ध्येयधोरणांचा जणू काही विसर पडला असं म्हटलं जाऊ लागलं. सत्तारूढ पक्ष या नात्यानं काँग्रेस पक्षाची वाटचाल होती ती काहीशी हुकुमशाही पद्धतीनं चालू होती. म्हणजे काय तर 1975 साली इंदिरा गांधींनी आणीबाणी घोषित केली आणि या आणीबाणीचा परिणाम असा झाला की सर्वत्र वातावरण हे अतिशय भयग्रस्त आणि गंभीर झालं. कोणालाही विनाकारण अटकेत टाकू जाऊ लागलं. जे संप पुकारणारे असतील किंवा जे आंदोलनकर्ते होते, कार्यकर्ते होते, त्यांना विना चौकशी विना जामीन तुरुंगामध्ये टाकण्यात आलं. म्हणजेच व्यक्ती स्वातंत्र्याची थोडक्यामध्ये गळचेपी झाली. शासकीय प्रसारमाध्यमांचा प्रसिद्धी माध्यमांचा देखील गैरवापर यावेळी करण्यात आला आणि त्यामुळं विरोधी पक्षाचे हजारो नेते होते त्यांना अटक करण्यात आली होती. त्यामुळे जनमानसामध्ये काँग्रेसची प्रतिमा डागाळली गेली. अशा परिस्थितीमध्ये संघटना काँग्रेस पक्ष, जनसंघ, समाजवादी पक्ष आणि भारतीय क्रांती दल हे 4 पक्ष एकत्रित आले आणि त्यामधून जनता पक्षाचा उदय झाला. 1977च्या सार्वत्रिक निवडणुकीत जनता पक्षाला निर्विवाद बहुमत प्राप्त झालं आणि काँग्रेस पक्षाचं विशेषतः उत्तर भारतामध्ये पाणीपत झालं असंच म्हणावं लागेल. म्हणजे साफ जनतेनं काँग्रेस पक्षाला नाकारलं. लोकसभेमध्ये काँग्रेस पक्षाला केवळ 154 जागा मिळाल्या. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर सलग 25 वर्ष सत्ता प्रस्थापित करणारा काँग्रेस पक्ष हा एक कमकुवत असा विरोधी पक्ष बनून राहिला. 1977 साली कमकुवत झालेल्या काँग्रेस पक्षामध्ये आणखी 1979 साली फाटाफूट झाली आणि या काँग्रेसमध्ये पुन्हा फूट पडली. या काँग्रेसमधून देवराज अरस, यशवंतराव चव्हाण, स्वर्णसिंग, करण सिंग हे बाजूला झाले आणि त्यांनी काँग्रेस यूची स्थापना केली. काँग्रेस यू पक्ष हा या काँग्रेसमधून बाहेर पडला तर इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखालील काँग्रेस आय या पक्ष पुन्हा स्थापित झाला. म्हणजे काँग्रेस पक्षाची स्थिती ही पुढे जाऊन अधिकच दयनीय झाली. जनता पक्षामध्ये सुद्धा समाविष्ट झालेल्या विरोधी पक्षांच्या सदस्यांमध्ये फाटाफूट झाली. एकमेकांशी मतभेद निर्माण झाले. अंतर्गत कलह, दुही यामुळं सुद्धा या जनता पक्षाचं पुढे जाऊन विघटन झालं आणि त्याचा परिणाम असा झाला की त्यांना लोकसभेमध्ये बहुमत होतं ते टिकवता आलं नाही. लोकसभा विसर्जित झाली. 1980च्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये पुन्हा इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखालील काँग्रेस आय पक्षानं नेतृत्व केलं, आपली सत्ता प्रस्थापित केली, भरघोस यश प्राप्त केलं. या पक्षाला लोकसभेच्या 353 जागा मिळाल्या. त्यामुळं काँग्रेस पक्षाला सोडून गेलेली अनेक नेते मंडळी होती, काँग्रेस पक्षामधून फुटून बाहेर पडलेली जी नेते मंडळी होती ती पुन्हा काँग्रेसमध्ये आयमध्ये डेरेदाखल झाली. देवराज अरस यांनी काँग्रेस यूच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि त्यानंतर शरद पवार या काँग्रेस यूचे अध्यक्ष झाले.
त्यामुळं काँग्रेस यू हा पक्ष काँग्रेस एस या नावानं ओळखला जाऊ लागला. म्हणजेच देवराज अरसे यांनी काँग्रेस यूचा राजीनामा दिल्यानंतर शरद पवारांनी त्याचं अध्यक्षपद स्वीकारलं आणि त्याचं नामकरण काँग्रेस एस असं करण्यात आलं. इंदिरा गांधींच्या हत्येनंतर लोकसभेची 1984 साली सार्वत्रिक निवडणूक झाली. म्हणजेच इंदिरा गांधींच्या विरोधीचे जनमत निर्माण झालं होतं आणि पंजाबमध्ये अकाली दल आणि इतर काही फुटीरतावादी पक्षांनी जो काही दहशतवाद निर्माण केला होता त्यातूनच इंदिरा गांधींचा बळी गेलेला होता. इंदिरा गांधींची हत्या करण्यात आली. इंदिरा गांधींवर जो रोष होता त्याची परिणती त्यांच्या हत्येमध्ये झाली आणि त्या वेळेनंतर ही जी परिस्थिती कारणीभूत ठरली याचा फायदा काँग्रेस पक्षाला झाला. इंदिरा गांधींच्या हत्येविषयीची जी सहानुभूती लोकांच्या मनामध्ये निर्माण झाली होती त्यामुळं 1984 काँग्रेस आय पक्षाला न भूतो न भविष्यती असं विक्रमी यश लाभलं. या पक्षाला लोकसभेच्या 403 जागा मिळाल्या. यावेळेला पंतप्रधान राजीव गांधी, इंदिरा गांधींचे पुत्र राजीव गांधी यांना भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्षपद प्राप्त झाले आणि या राजीव गांधींनी काँग्रेस पक्षाला लोकसभेमध्ये निर्विवाद असं बहुमत प्राप्त करून दिलं. त्या मानानं पाहिलं तर बाकीच्या विरोधी पक्षांना फारच कमी जागा मिळाल्या आणि त्यामुळं काँग्रेस आय पक्षाच्या बऱ्याचदा असं म्हटलं जातं की काँग्रेस आय पक्षाचं जो मनमानी कारभार सुरू झालेला होता त्याच्यावरती नियंत्रण ठेवणं या विरोधी पक्षांना जमलं नाही. याच कालखंडामध्ये मग भ्रष्टाचार, लाचलुचपत, सत्तेचा गैरवापर यासारख्या गोष्टींमध्ये सत्तारूढ पक्ष अडकून पडला. त्याच दरम्यान बोफोर्स प्रकरण, फेअरपॅक्स प्रकरण, जर्मन पाणबुड्यांच्या खरेदी विक्रीतील व्यवहार, गैरव्यवहार यासारख्या अनेक घटना घडून आल्या. काँग्रेस पक्षामधील जे ज्येष्ठ नेते होते उदाहरणार्थ अरुण नेहरू, व्ही.पी. सिंग, आरिफ मोहम्मद खान, व्ही.सी. शुक्ला, पी.सी. सेठी यासारखे जे प्रमुख मंत्री होते त्यांनीच राजीनामे दिले आणि ह्या सर्व गोष्टी अशा घडून आल्या. त्यामुळे 1989च्या निवडणुकीवर काँग्रेस पक्ष हा पराभूत झाला. राष्ट्रीय मोर्चा सरकार सत्तेवरती आलं आणि त्यांनी जनता दलाचे व्ही.पी. सिंग सरकार यांना पंतप्रधान बनवलं. म्हणजेच काँग्रेस पक्ष 1984 नंतर जी सत्ता त्याने मिळवली होती त्या सत्तेच्या कालखंडामध्ये अशा काही घटना घडल्या, भ्रष्टाचाराचे काही प्रकार घडले की ज्याच्यामुळं 1989च्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाला पराभूत व्हावं लागलं आणि यानंतर राष्ट्रीय मोर्चा सरकार यांनी आपलं सरकार स्थापन केलं होतं. परंतु व्ही.पी. सिंग या राष्ट्रीय मोर्चा सरकारमधून बाजूला झाल्यामुळं काही काळासाठी चंद्रशेखर हे पंतप्रधान बनलेले होते. परंतु राजीव गांधींनी त्यांना जो पाठिंबा दिला होता हा पाठिंबा काढून घेतल्यामुळं पुन्हा चंद्रशेखर यांचं सरकार अल्पजीवी ठरलं आणि सत्तेतून पायउतार झालं. 1991 साली लोकसभेच्या 10व्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाला अगदी काठावरचं बहुमत मिळालं आणि काँग्रेसकडून पी.व्ही. नरसिंह राव हे पंतप्रधान बनले. काँग्रेस पक्ष सत्तेवर आला. त्याला रोखे प्रकरण, अंतर्गत दंगली, धार्मिक तणाव, भारतामध्ये जो वाढीस लागला होता यासारख्या समस्यांना तोंड द्यावं लागलं. 1996च्या 11व्या लोकसभेमध्ये काँग्रेस पक्षाला 140 जागा मिळाल्या. भारतीय जनता पक्षाला सर्वात जास्त म्हणजे 161 जागा प्राप्त झाल्या होत्या. तरी देखील जनता दलाचे सरकार म्हणजेच देवेगौडा आणि इंद्रकुमार गुजराल हे त्यावेळेला पंतप्रधान बनले. या राष्ट्रीय आघाडीच्या सरकारांना काँग्रेस पक्षानं पाठिंबा दिलेला होता. 1998च्या 12व्या लोकसभेतही काँग्रेसची स्थिती फारशी काही सुधारली नाही. काँग्रेस पक्षाला 139 जागा मिळाल्या. 182 जागा मिळवलेल्या भारतीय जनता पक्षानं मित्र पक्षांच्या सहकार्यानं सरकार बनवलेलं होतं. अटल बिहारी वाजपेयी यांनी पंतप्रधान म्हणून जवळपास 13 महिने कारभार पाहिला. म्हणजेच काँग्रेस पक्षानं विरोधी पक्षाची भूमिका बजावली. दरम्यान भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अध्यक्षपद हे सीताराम केसरी यांच्याकडून सोनिया गांधी यांच्याकडे आलं. शरद पवार काँग्रेसचे विरोधी पक्षनेते झाले आणि 26 एप्रिल 1999 रोजी 12वी लोकसभा बरखास्त झाली. कारण सोनिया गांधी आणि शरद पवार यांच्यामध्ये शीतयुद्ध जणू काही सुरू होतं आणि त्याचा स्फोट झाला आणि सोनिया गांधींनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. कारण परदेशी व्यक्ती ही पंतप्रधान होता कामा नये, किंबहुना विदेशी पंतप्रधान
पदाचा जो प्रश्न उपस्थित झाला त्याच्यामुळे शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्यामध्ये फूट पडली. सोनिया गांधी यांनी काँग्रेस पक्ष अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. काँग्रेस कार्यकारिणीने शरद पवार, तारिक अनवर, PS संगमा यासारख्या फुटीरतावादी नेत्यांना भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमधून काढून टाकलं. सोनिया गांधी या विदेशी व्यक्ती आहेत, त्यामुळे त्यांनी पंतप्रधान पदासाठी निवडून येऊ नये किंवा त्यांची निवड होता कामा नये हा मुद्दा पुढं करून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. म्हणजेच सोनिया गांधी, शरद पवार, डॉक्टर मनमोहन सिंग, लोकसभेचे माजी अध्यक्ष PS संगमा, माधवराव शिंदे, राजेश पायलट, प्रणव मुखर्जी असा एक सामर्थ्यशाली संघ निर्माण होत असतानाच केवळ आणि केवळ सोनिया गांधींच्या विदेशी पंतप्रधान पदाचा प्रश्न उपस्थित व्हावा ही बाब राष्ट्रीय काँग्रेसच्या दृष्टीनं अतिशय हानिकारक होती. जर ही घटना घडली नसती तर निश्चितपणे काँग्रेसकडे एक श्रेष्ठ नेतृत्व असतं आणि काँग्रेसचं संघटन हे पहिल्यासारखं मजबूत झालं असतं. परंतु सोनिया गांधींच्या विदेशी असण्याचा मुद्दा पुढं झाल्यामुळं काँग्रेस पक्षामध्ये फूट पडून पुन्हा शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना करणं, यामुळं कुठंतरी काँग्रेस पक्षाची हानी घडून आली. तृणमूल काँग्रेस पक्षाचाही इथं उल्लेख करणं गरजेचं आहे. डिसेंबर 1998मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातून श्रीमती ममता बॅनर्जी यांना काढून टाकलेलं होतं. प्रामाणिक, स्पष्ट वक्तेपणा आणि स्वच्छ राजकीय जीवन असणाऱ्या ममता बॅनर्जी यांनी मग नाराज होऊन कोलकाता या ठिकाणी मेळावा घेतला आणि स्वतंत्र पक्ष स्थापन केला, ज्याचं नाव आहे तृणमूल काँग्रेस, ग्रासरूट काँग्रेस. या पक्षाची त्यांनी स्थापना केली. 1998 साली झालेल्या 12व्या लोकसभेमध्ये या पक्षाला केवळ 7 जागा मिळाल्या होत्या, तरी त्यांनी हार मानली नाही. 1999 साली 13व्या लोकसभेमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला 112 जागा मिळाल्या, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला 8 जागा मिळाल्या आणि तृणमूल काँग्रेसला 8 जागा मिळाल्या. 2004 साली 14व्या लोकसभेत भारतीय काँग्रेस पक्षाला 145 जागा मिळाल्या होत्या. 2009 साली 15व्या लोकसभेत या राष्ट्रीय काँग्रेस पक्षानं 206 जागा प्राप्त केल्या आणि मित्र पक्षांच्या सहकार्यानं आपलं संयुक्त पुरोगामी सरकार म्हणजे संमिश्र सरकार हे स्थापन केलं होतं. म्हणजेच आघाडी सरकारशिवाय आता आपल्या भारतीय संसदीय लोकशाहीला पर्यायच उरलेला नव्हता, याची जाणीव काँग्रेस पक्षाला ठेवणं आता गरजेचं आहे. कारण आघाडी केल्याशिवाय आपल्याला सत्ता मिळणार नाही याची जाणीव काँग्रेस पक्षानं असणं गरजेचं आहे. 2014 साली लोकसभेची 16वी सार्वत्रिक निवडणूक झाली आणि या निवडणुकीमध्ये मात्र एक मोठं सत्तांतरण घडून आलं. या निवडणुकीमध्ये राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला केवळ 44 जागा मिळाल्या. म्हणजे राष्ट्रीय काँग्रेस पक्ष हा एक विरोधी पक्ष म्हणून तेवढं आपलं अस्तित्व टिकवून त्यानं ठेवू शकला. 2019 साली 17व्या लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक झाली. या निवडणुकीमध्ये सुद्धा राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला केवळ आणि केवळ 52 जागा मिळाल्या. म्हणजे 2 जागा कमी पडल्यामुळं राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला आता विरोधी पक्षाचं सुद्धा पद हाती राहिलेलं नाही. म्हणजेच राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या 135 वर्षांच्या कालखंडामध्ये आज 2019च्या 17व्या लोकसभेमध्ये जी दयनीय कमकुवत खालावलेली स्थिती काँग्रेस पक्षाची झाली तशी कधीही झालेली नव्हती. या पाठीमागे काँग्रेस पक्षांतर्गत असणारे वादविवाद आणि सक्षम नेतृत्वाचा असलेला अभाव ही काहीशी कारणीभूत आहेत असं वाटतं. राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या या चढत्या उतरत्या आलेखाचा आपण आढावा घेतल्यानंतर राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची ध्येयधोरणं नेमकी काय आहेत, राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या जाहीरनाम्यामध्ये कोणत्या ध्येयांचा उल्लेख केलेला आहे, कोणत्या आश्वासनांचा उल्लेख आहे, याचा आढावा घेणं गरजेचं आहे. राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची ध्येयधोरणे, याच्यामध्ये पहिलं ध्येयधोरण आहे ते म्हणजे मिश्र अर्थव्यवस्थेचा पुरस्कार. 1955 साली आवडी येथे झालेल्या काँग्रेस अधिवेशनात लोकशाही समाजवादाचं तत्त्व स्वीकारण्यात आलं. देशातील आर्थिक विषमता कमी करण्यासाठी काँग्रेस पक्षानं मिश्र अर्थव्यवस्थेचा पुरस्कार केला. भांडवलदार, श्रीमंत वर्ग यांना काही प्रमाणामध्ये आश्रय देऊन त्यांच्या संपत्तीवर नियंत्रण ठेवणं, त्याचबरोबर गरीब जनतेला आर्थिक न्याय देणं, त्यांचा आर्थिक विकास घडवून आणणं, असे मिश्र अर्थव्यवस्थेचे धोरण यामध्ये स्वीकारले.
व्यक्तिगत आणि सार्वजनिक उद्योगधंद्यामध्ये उत्पादन वाढ करून आर्थिक समतोल साधणं, देशातील उत्पादन साधनांवर समाजाची मालकी प्रस्थापित करणं, राष्ट्रीय संपत्तीचे समविभाजन करणं, महत्त्वाच्या उद्योगधंद्यांचं राष्ट्रीयकरण करणं, काही कमी महत्त्वाचे उद्योगधंदे व्यक्तिगत मालकीचे ठेवून त्यांच्यावर नियंत्रण ठेवणं, आर्थिक विकास कामांसाठी व्यक्तिगत उद्योगधंदे आणि सार्वजनिक उद्योगधंदे चालू ठेवणं, वर्ग आणि जाती नष्ट करून सर्वांना समान संधी उपलब्ध करून देणं, संपत्तीच्या केंद्रीकरणाला आळा घालणं यासारख्या धोरणांचा स्वीकार काँग्रेस पक्षानं केला आणि समाजवादी अर्थव्यवस्थेचा पुरस्कार काँग्रेसच्या ध्येयधोरणामध्ये दिसून येतो. देशात सामाजिक आणि आर्थिक न्याय प्रस्थापित करण्यासाठी काँग्रेसनं मिश्र अर्थव्यवस्थेचा मार्ग स्वीकारलेला होता. म्हणजेच राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचं ध्येयधोरण हे मिश्र अर्थव्यवस्थेचा पुरस्कार करणं हे आहे. यानंतर औद्योगिक विकास साधण्याकडे काँग्रेसचं अधिक लक्ष होतं. देशातील उपलब्ध साधनसामग्रीचा जास्तीत जास्त वापर करून औद्योगिक उत्पादन वाढविणे, देशातील भांडवलदार वर्गाचं आणि श्रमिकांचं सहकार्य घेऊन उत्पादनामध्ये वाढ करणे, आर्थिक शोषण, साठेबाजी, काळा बाजार, नफेखोरी, औद्योगिक क्षेत्रातील एकाधिकारशाही, मक्तेदारी यासारख्या गोष्टींना प्रतिबंध घालणं, प्रत्येक व्यक्तीला आर्थिक विकासाची संधी उपलब्ध करून देणं, संपत्तीचं विकेंद्रीकरण करून संपत्तीचं समान वाटप करणं, बेकारी निवारण्याचा प्रयत्न करणं, मोठमोठ्या उद्योगधंद्यांचं राष्ट्रीयकरण करणं यासारखी धोरणं स्वीकारून काँग्रेस पक्षानं त्या दृष्टीनं कार्यक्रम राबवण्याचं कार्य सुरू केलेलं होतं. शेती विकास तिसरं काँग्रेस पक्षाचं ध्येयधोरण आहे, ते म्हणजे शेतीचा विकास. शेती सुधारणा करणं, शेती उत्पादन वाढविण्यासाठी नवीन पद्धतींचा स्वीकार करणं, शेती उत्पादनासाठी भांडवल, कर्ज उपलब्ध करून देणं, पाणी पुरवठा, खते, बियाणे, औषधे पुरवणं, शेती उद्योगधंद्यातील अडचणी, वाईट प्रथा, पद्धती दूर करणं इत्यादी धोरणं स्वीकारून शेती विकासास काँग्रेस पक्षानं प्राधान्य दिलेलं होतं. काँग्रेस पक्षानं कुळ कायद्यामध्ये सुधारणा, जमीन धारणेचा सिलिंग कायदा असे काही कायदे पुरोगामी घटक राज्यांमध्ये म्हणजेच महाराष्ट्रामध्ये केलेले आहेत. म्हणजे एकंदरीतच भारतातील शेतीचा विकास घडवून आणण्याकडे काँग्रेस पक्षाचं लक्ष होतं. शिक्षणाचा विकास घडवून आणणं, देशातील सर्व लोकांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणं, प्राथमिक, दुय्यम, उच्च, व्यावसायिक, तांत्रिक अशा शिक्षणाची सोय करणं, शैक्षणिक पद्धती, कायदे यात सुधारणा करणं, देशातील निरक्षरतेचं प्रमाण कमी करणं यासारखी शिक्षण विकासविषयक कामं करण्याकडे काँग्रेस पक्षानं आपली प्रयत्न सुरू ठेवलेले होते. शैक्षणिक धोरणं स्वीकारून काँग्रेस पक्षानं शैक्षणिक विकासासाठी आपल्या कालखंडामध्ये प्रयत्न सुरू केलेले होते. यानंतरचा काँग्रेस पक्षाचं ध्येय आहे ते म्हणजे रोजगार, व्यवसाय उपलब्ध करून देणं, देशातील दारिद्र्य, बेकारी नष्ट करण्यासाठी, लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी रस्ते बांधणी, पाटबंधारे, सार्वजनिक बांधकामे अशी कामं काँग्रेस पक्षानं सुरू करून लोकांना रोजगार उपलब्ध करून देणं, रोजगाराची नवी क्षेत्र पुरविणं, स्वयंरोजगारासाठी उत्तेजन देणं यासारख्या कार्यक्रमांना प्राधान्य दिलेलं होतं. त्याचबरोबर परराष्ट्र संबंधविषयक धोरणामध्ये परराष्ट्रांशी मैत्रीचे, सलोख्याचे संबंध प्रस्थापित करणं, आंतरराष्ट्रीय शांततेचा पुरस्कार करणं, शस्त्रास्त्र स्पर्धेला प्रतिबंध करणं, पंचशील तत्वांचा पुरस्कार करणं, जागतिक शांततेसाठी राष्ट्रांमधील संघर्ष कमी करण्याचा प्रयत्न करणं, राष्ट्रामध्ये जे वर्णद्वेष म्हणजेच काळा गोरा किंवा उच्च नीच अशा प्रकारचे जे वर्णद्वेष आहेत किंवा गटबाजीचं राजकारण जे सुरू असतं, शस्त्रास्त्र स्पर्धा, आपल्या देशापेक्षा इतर देशामध्ये असणारे शस्त्र आणि त्याच्या दृष्टीनं आपल्याही देशामध्ये शस्त्रांमध्ये केली जाणारी वाढ, ही जी काही शस्त्रस्पर्धा आहे ही संपवणं, साम्राज्यवाद यापासून अलिप्त राहणं यासारख्या परराष्ट्र संबंधविषयक धोरणाचा काँग्रेस पक्षानं आपल्या ध्येयधोरणामध्ये स्वीकार केलेला होता. धर्मनिरपेक्ष राज्याचा पुरस्कार काँग्रेस पक्षाचं सगळ्यात महत्त्वपूर्ण ध्येयधोरण आहे, ते म्हणजे भारतात धर्मनिरपेक्ष तत्वाचा अंगीकार करणं. धर्मनिरपेक्ष राज्याचा पुरस्कार काँग्रेस पक्षानं धर्मनिरपेक्ष राज्याचा पुरस्कार केलेला आहे. भारतातील प्रत्येक व्यक्तीला आपल्या धर्माचं आचरण, प्रचार करता येईल, परंतु धर्माचा राजकारणामध्ये हस्तक्षेप चालणार नाही.
सर्वच धर्मांना समान मानलं जाईल अशी धोरणं काँग्रेस पक्षानं स्वीकारलेली आहेत. म्हणजेच एकंदरीत काँग्रेस पक्षानं धर्मनिरपेक्ष तत्वाचा पुरस्कार केलेला आहे. खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरणाचा प्रभाव हा काँग्रेसच्या कालखंडामध्ये दिसून येतो. म्हणजेच काँग्रेस पक्षानं 1991 पासून आर्थिक परिवर्तनासाठी खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण या प्रक्रियांचा स्वीकार केलेला आहे. म्हणजेच ज्यावेळेला पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं सरकार स्थापन झालं त्यावेळेपासून सुद्धा त्यांनी खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरणाला प्राधान्यक्रम दिलेला आहे. पंतप्रधान मनमोहन सिंग ज्या वेळेला देशाचे अर्थमंत्री होते त्यावेळेला सुद्धा त्यांनी भारताला आर्थिक कुचंबणेतून बाहेर काढण्यासाठी, भारताच्या डोक्यावर जे परराष्ट्रांचं कर्ज होतं ते फेडण्यासाठी हा त्रिसूत्रीचा मार्ग किंवा नवीन अर्थव्यवस्थेचा मार्ग हा स्वीकारलेला आहे. म्हणजेच भारत सरकारनं शासकीय व सार्वजनिक उद्योगधंद्यांबाबत खाजगीकरणाचं धोरण स्वीकारून मुक्त अर्थव्यवस्था आणि खुली बाजारपेठ या मार्गांचा स्वीकार केलेला आहे. वस्तूंच्या आयात निर्यातीवरील बंधनं आणि नियंत्रणं कमी करण्यात आलेली आहेत आणि याचं श्रेय काँग्रेस पक्षाला जातं. काँग्रेस पक्षाच्या ध्येयधोरणामध्ये एवढंच म्हणता येईल की काँग्रेस पक्षाच्या ध्येयधोरणात आणि प्रत्यक्ष कार्यामध्ये आता बरंच अंतर पडलेलं आहे. या पक्षाला जनतेला दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करता आलेली नाही आणि त्यामुळे जनतेनं या पक्षाला नाकारलेलं आहे. देशाच्या विविध क्षेत्रामध्ये जे उल्लेखनीय प्रगती झालेली आहे याचं श्रेय काही प्रमाणामध्ये आपल्याला काँग्रेस पक्षाला द्यावंच लागेल. परंतु केवळ एवढंच नाही तर देशामध्ये वाढलेली जी बेकारी आहे, आर्थिक विषमता आहे, दारिद्र्य, वाढता भ्रष्टाचार म्हणा किंवा सत्तेचा झालेला गैरवापर, धार्मिक संघर्ष, जातीय दंगली, प्रादेशिक संघर्ष किंवा राज्यांची फुटीर वृत्ती जी आहे यासारखे प्रश्न सोडवण्यामध्ये काँग्रेस पक्षाला संपूर्णतः अपयश आलेलं आहे. अजूनही काँग्रेस पक्षाकडून बरेच काही करता येण्यासारखं आहे. हे रोखण्यामध्ये त्यांनी केलेले प्रयत्न हे खरंच उल्लेखनीय आहेत. परंतु या सर्व प्रश्नांमध्ये काँग्रेसनं जर हात घातला किंवा काँग्रेस पक्षानं आपली भूमिका थोडीशी बदलली, काँग्रेसमध्ये असणाऱ्या नेतृत्वांमध्ये जे मतभेद आहेत ते कमी करण्याचा प्रयत्न केला, काँग्रेसची जी संघटनात्मक बाजू आहे ती भक्कम करण्याचा प्रयत्न केला तर काँग्रेस पक्ष पुन्हा राजकारणामध्ये उभारी घेऊ शकेल. अन्यथा काँग्रेस पक्षाची जी दयनीय अवस्था झालेली आहे ती अधिकच खालावत जाण्याची शक्यता आहे.